नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये पालक पनीर कसा बनवायचा आहे तो पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालक घेताना शक्यतो असा कवळा पाहून घ्यायचा, म्हणजे पटकन शिजला जातो. तर चला आता हा पालक इथे मी असा देठाला फक्त त्याचं देठ काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्याला धुवून स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे. आता पाणी गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्येच आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण असा पालक पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर मग पालकाचा रंग बदलला जातो. त्यामुळे याच्यावरती झाकण न ठेवता आपल्याला फक्त ह्या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. पालक जोपर्यंत आपला सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने ह्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, आता पालक मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पालक आपला छान असा मऊ शिजला गेलेला आहे. आता याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण असा गरम पाण्यामधनं पालक बाहेर काढतो त्यावेळेस त्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे ज्यावेळेस आपण त्याची प्युरी बनवू त्यावेळेस ती छान अशी हिरवीगार तशीच राहते. पालकाला छान असा कलर येतो. त्यामुळे आपल्याला हे लगेचच थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हा पालक आपल्याला असंच थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आता भाजीसाठी लागणारी तयारी करून घेऊयात. तर आता भाजीची प्युरी बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्याला लांबसर असं चिरून घेतले. त्यानंतर 1 टमॅटो घेतलेला आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि फोडणीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण मी फोडणी जास्त वापरणार आहे. आणि जर लहान मुलं असतील तर मिरची शक्यतो कमी करा. तर चला आता याला आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. तर इकडे कढईमध्ये मी साधारण 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी आता कांदा, लसूण आणि हिरवी मिरची तिन्ही एक सोबतच टाकून घेणार आहे. टमॅटो आपल्याला टाकायची घाई करायची नाही. ज्यावेळेस कांदा आपला छान असा मऊ होईल त्यानंतर आपल्याला टमॅटो इथे टाकून घ्यायचा आहे. कारण की कांदा शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. टमॅटो हे पटकन शिजलं जातं. त्यामुळे कांदा थोडासा हलक्याशा रंगावरती येऊ द्यायचा आहे. त्यानंतर इथे टमॅटोचा वापर करायचा आहे. तर हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही ही पालक पनीरची भाजी बनवली तर अगदी कमी वेळेत आणि पटकन ही भाजी बनवून तयार होते. तर आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झालेली आहे. तर अशा वेळेस आपल्याला हे जे टमॅटो आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे टमॅटो देखील आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी 4 जणांसाठी ही पालक पनीरची भाजी बनवते, तर त्यासाठी एवढं प्रमाण अगदी योग्य आहे. आता इथे टमॅटो देखील आपलं छान असं मऊ शिजला गेलेलं आहे. आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊयात. आता हा कांदा आणि टमॅटो देखील थंड होते आणि आपला पालक देखील छान असा थंड झाला आहे. आता याला पाण्यामधनं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी पिळून घ्यायचं आहे. आता हा पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता आपण जे हे कांदा टमॅटो परतून घेतलं आहे ते देखील आपल्याला ह्या पालकासोबतच मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं. याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता तुम्ही ते बघू शकता आपली जी पालकाची प्युरी होती ती बनवून तयार झालेली आहे. तर आता भाजी बनवायला घेऊयात. तर ज्या कढईमध्ये मी भाजीचं वाटण तयार केलं होतं त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. तर इथे मी पुन्हा एकदा 2 चमचे तेल घेत आहे. आता तेल आपलं छान असं गरम झाले. याच्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी देऊन घ्यायची. आता पालकाची भाजी म्हटलं तर लसूण हा महत्त्वाचा भाग आहे. तर लसूण आपल्याला इथे थोडा जास्त वापरायचा आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला इथे लसणाची फोडणी करून घ्यायची आहे. तर लसूण आपला छान असा गोल्डन रंगावरती येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे तेलावरती. लसूण छान असा परतला गेला आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट,
अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद एवढ्या मसाल्यांचा वापर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलाही याच्यामध्ये मसाला टाकू नका. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज ही पालक पनीरची रेसिपी पाहत आहोत. तर आता हे मसाले छान असे तेलावरती परतले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जी तयार केलेली प्युरी होती कांदा, टमॅटो आणि पालक ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं व्यवस्थित त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पहा ना, पालकाचा काय छान असा रंग आलेला आहे. आता इथे भाजीमध्ये मला थोड्याशा पाण्याची आवश्यकता वाटते, म्हणून मी इथे पाणी टाकते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं होतं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा ही भाजी छान अशी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आज पालक पनीर बनवण्यासाठी मी घरच्या घरीच हे पनीर बनवून घेतलं होतं. जर तुम्हाला ही पनीरची रेसिपी हवी असेल, घरच्या घरी पनीर कसं बनवायचं आहे, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच पनीर कसं बनवायचं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पनीर टाकायला घाई करायची नाही. भाजीला छान अशी उकळी आली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. आता पनीर टाकल्यानंतर मी इथे फ्रेश क्रीमचा वापर केला आहे आणि फ्रेश क्रीम जर नसेल तर काय करायचं, दुधाची साई घ्यायची, ती छान अशी व्यवस्थित फेटून घ्यायची. वरनं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे आपलं दूध असतं ना ते टाकायचं, म्हणजे एक त्याला छान असं एक दाटसरपणा येतो आणि ती दुधावरची साई आपल्या भाजीमध्ये टाकायची. अशी जर साई टाकली किंवा फ्रेश क्रीम टाकली तर आपल्या भाजीला नक्कीच हॉटेलसारखी टेस्ट येते. त्यामुळे फ्रेश क्रीम नक्की टाका. आता सर्वात शेवटी आपल्याला भाजीमध्ये कस्तुरी मेथीचा वापर करायचा आहे. तर हातावरती मी अशी क्रश करून घेतलेली आहे कस्तुरी मेथी आणि ती याच्यामध्ये टाकलेली आहे. साधारण पाव चमचा इतकी कस्तुरी मेथी मी इथे घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा भाजी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता फक्त आपल्याला एक 5 मिनिटांसाठी भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार. तर इथे आपली हॉटेल स्टाईल पालक पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यांमध्ये ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. भाजीचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता. शिवाय पनीर देखील आपण घरी बनवलं होतं तरी देखील अगदी सॉफ्ट आहे. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.